नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक गोड आणि भावनिक अशी गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव आहे हरवलेला ओमकार हत्ती. चला तर मग सुरुवात करूया. एका दाट जंगलात एक छोटा हत्ती राहत होता. त्याचं नाव होतं ओमकार. ओमकार खूप खेळकर आणि उत्सुक होता. एके दिवशी तो खेळता खेळता आपल्या कुटुंबापासून खूप दूर गेला. तो पुढे जात राहिला आणि अचानक त्याला कळलं, तो रस्ता विसरला आहे. ओमकार घाबरला. आई, बाबा, तो ओरडला, पण कोणीच नव्हतं. ओमकार रडत रडत जंगलात चालत होता. तेव्हा त्याला एक छोटा ससा भेटला. ससा म्हणाला, घाबरू नकोस, मी मदत करतो. पण सशालाही रस्ता माहीत नव्हता. थोडं पुढे गेले. त्यांना एक पक्षी भेटला. पक्षी आकाशातून पाहू शकत होता. तो म्हणाला, मी वरून पाहतो आणि तुम्हाला मार्ग दाखवतो. पक्षी उडाला आणि त्याने दूरवर हत्तींचा कळप पाहिला. तो लगेच खाली आला आणि म्हणाला, मला तुझे कुटुंब दिसले आहे, तू घाबरू नकोस, चल माझ्या मागे. ओमकार आनंदाने धावू लागला. थोड्या वेळाने तो आपल्या आईबाबांना भेटला. आईने त्याला प्रेमाने मिठी मारली. ओमकार खूप आनंदित झाला. त्या दिवसापासून ओमकारने एक गोष्ट शिकली, तो कधीही एकटं दूर जाणार नाही. आणि त्याला समजलं, मित्र मदतीला नेहमी तयार असतात. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आणि या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? मित्रांची मदत आणि धैर्य आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा. स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा सुंदर सुंदर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.